आपल्या सोबत कोण कोण आलेले आहे? आबा, हा मामा, आत्ती, हा आणि कोण आहे? हा छोकू, हा बाले मामा, हा. मा, गुनी दादा, हा जंपू, बेबी, हा आणि अक्का, आणि मम्मा, आणि मी, पप्पा. काय मी कुठे? कुरकुरे खाते? ओ, आता आपलं जेवण काय बनत आहे? हा आपलं पुलाव. नमस्कार मित्रांनो, तो मी आज अमोल वळवी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज माझा पहिला ब्लॉग माझ्या फॅमिलीसोबत शूट करत आहोत आणि मी आज धडगाव तालुक्यातील भुशा गाव येथे नर्मदा नदीजवळ जात आहे. चला तर मग आपण पुढे बघूया. तुम्ही हा रस्ता बघू शकता आणि आमची सर्व फॅमिली, आणि इथे रस्त्याचं देखील काम चालू आहे पुढे. रस्ता खूप कठीण होता आणि ही माझी गाडी चालवण्यास जरा खूप अडचण आलेली होती, तरीही मी हळूहळू गाडी घेऊन आलो. तुम्ही बघू शकता आमची फॅमिली किती एन्जॉय करत आहे. खूप नर्मदे नदीचा आनंद लुटताना आमची सर्व फॅमिली. मला कसं वाटत आहे नर्मदा नदीला येऊन? एकदम आनंदी. तुला कसं वाटत आहे? एकदम भारी वाटत इकडे येऊन. रस्ता कसा होता? एकदम खतरा डायरेक्ट. डेंजरस रोड. पियुष, तुला काय वाटतं? हम तो अमेज़न जंगल से आए गाइस, ये जंगल बहुत खतरनाक था, फिर इस मुश्किलों के खतरनाक पहाड़ों से आ चुके हैं, यहाँ पे खतरनाक व्यू देखने आ चुके हैं गाइस, यहाँ पे अब बिरयानी बनाने वाले हैं बहुत खतरनाक वाली. तुम्ही बघू शकता आमची फॅमिली किती एन्जॉय करत आहे. इकडे खूप मजा येते. खूप मजा येते guys. बेकार पाणी आहे इकडे, दूर दूर पर्यंत बेकार पाणी दिसते डायरेक्ट. खूप मजा येते आम्हाला. इस नदी का नाम है नर्मदा गाइस. नदी का नाम है नर्मदा. एकदम मजा येते आहे. नदीचं नाव नर्मदा आहे डायरेक्ट. एवढं दूर दूर पर्यंत पाणी येतं वाहत. हे बघून आम्हाला चक्कर कसं वाटतंय? माझ्याकडे लगेच मला इथे चांगलं वाटतंय. तर प्रतिक्रिया व्यक्त कराल का? अप्रतिम नजारा आहे. ओके. ज्यावेळी आम्ही धडगाववरून निघालो त्यावेळी आम्हाला खूप उत्सुकता होती की आम्ही या ठिकाणापर्यंत कसे पोहोचेल. रस्त्यामध्ये खूप अडथळे आले. बरोबर, रस्ता खराब होता थोडा. थोडासा खराब आहे, परंतु ज्यावेळी आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्यावेळी आम्हाला जो रस्त्यामध्ये त्रास झाला त्याचा आम्हाला बिलकुलही मनाला हे वाटलं नाही. या ठिकाणचा पूर्ण हा जो आहे एकदम आम्हाला मन एकदम खुश होऊन गेलं. कुठल्या गावावरून आले आहेत? आम्ही मुंदलवाड गावावरून आले आहे. मुंदलवाड धडगाव पासून इथपर्यंत आले आम्ही नर्मदा नदीपर्यंत. आता आम्हाला जेवण बनवण्यासाठी जागा शोधलेली आहे बाल्यामामानी. तर आम्हाला तिकडे घेऊन जायची आहे गाडी. त्या जागेला दुसऱ्या साईडला जायचं आहे. साठी रस्ता हा इकडून ह्या साईडने फिरून असं जावं लागणार आहे. तर आम्ही आता तिकडे जेवण बनवायला जात आहे. तर त्या जागेवर आलेलो आहे जेवण बनवायच्या. तुम्ही बघू शकतात आता आमचं चूल बनवायचं प्रक्रिया चालू आहे. लाकडं शोधता आहे, चूल बनवता आहे. तर आता आम्ही थोड्याच वेळात जेवणाची तयारी करतो. बघू शकतात लाटा किती छान असा आवाज आणि सुंदर ही लाटांवर तरंगणारी छान अशी थंड हवा. गाडीमधून सामान काढायची सुरुवात झालेली आहे. जेवणाची तयारीला सुरुवात झालेली आहे आमच्या. तुम्ही बघू शकता. खास बिर्याणीसाठी आज तांदूळ घेऊन आलो आहे आम्ही. हा
खास साताऱ्यावरून घेऊन आलेलो आहोत. हो. आज हा साताऱ्याच्या तांदळाची बिर्याणी आज आपल्या भुसा नर्मदा डॅम तालुका दडगाव जिल्हा नंदुरबार या ठिकाणी बनणार आहे. आणि ही जी बिर्याणी बनणार आहे ही आम्ही पूर्णपणे हे नर्मदेचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये आम्ही स्वतः बनवणार आहोत. काय करताय? गाईस आपण ही चूल पेटवून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आमचे मामा आदरणीय वीरेंद्र गारदी साहेब हे सध्या बिर्याणी बनवण्यासाठी कांदे कापायचं काम चालू आहे त्यांचं. त्याच्यासोबतच त्यांच्या मदतीला त्यांच्या सिस्टर्स असं दोघांचं मिळून काम चालू आहे. देखील यायची सुरुवात झालेली आहे. आमची मोठी गाडी तर सामानासकट येऊन गेलेलीच होती. अनुग्रह आता इथे काय चालू आहे? तर आता इकडे बिर्याणी बनवायची तयारी चालू आहे. इकडे चूल पेटून दिली. हां. इकडे नर्मद्याकडे आता आम्ही मस्त पैकी बसून बिर्याणी खाणार आहे. ते बघू शकतो इकडे तयारी चालू आहे. इकडे फॅमिलीवाले आहे आम्ही. इकडे बघू शकता आपण हे दादानी पाणी काढून आणलं. इकडे माझे पप्पा हे कांदा सोलत इकडे मसाला तयार करत आहे. तर माझ्या भाऊला बघू शकता मला खूप भूक लागली आहे. बिर्याणीच्या नावाने ह्या पूर्ण म्हणजे असं तडपत आहे बिर्याणी खायची असं करून. बिर्याणीच्या जागेवर खूप भूक लागली म्हणून हे बघू शकता कुरकुरे खाऊन काम चालू होते. तुम्ही बघू शकतात नर्मदा नदीमध्ये प्युअर असं पाणी घ्यायला गेलेले आहेत तांदूळ वगैरे धुण्यासाठी. या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहावयास मिळाली की म्हणजे या ठिकाणी तुरीची शेती होती आणि सध्या त्या ठिकाणी पूरमळणी यंत्रासह तुरीचं मळायचं काम चालू आहे. त्या गोष्टी पाहूया की हे यंत्र कशा पद्धतीने मळत आहेत, तिकडं या भागातील लोकांची काय पद्धत आहे. आज आम्हाला एक अप्रतिम अशी गोष्ट पाहावयास मिळाली की आज या नर्मदा काठी आपले आदिवासी बांधवसुद्धा या ठिकाणी एक अभूतपूर्व शेती करत आहेत. हे या शेतीचं जे पाहावयास आपल्याला खूप आनंद होत आहे पाहून. आपण थोडंसं काही अंतरावर पाहिलं तर हरभरा मक्का या ठिकाणी ड्रीपच्या साह्यानं आधुनिक पद्धतीने शेती या ठिकाणीही केली जाते. याचं हे जिवंत उदाहरण आहे. बिर्याणी बनवण्यास स्टार्ट केलेलं आहे. तर गाईज एका हंडीमध्ये कांदा हिरवी मिरची आणि तेल सेनू तू काय करते इकडे येऊन? एन्जॉय ने वरून फुगत. बलून फुगवती. हे दोघं आळशी पोरं इथे सर्व काम करता आहे लोक तुम्ही बघू शकता. आणि हे दोघं झोपलेले आहे. हं? थोडा एन्जॉय करा, काम करा. माझी गाडी साफ करा. माझी गाडी साफ करा. गाडी साफ करायला थोडा वेळ बोलल्यानंतर हे थोडे इज्जतमध्ये आता डान्स करण्यासाठी आलेले आहे. बघा तुम्ही कसे एन्जॉय करताय. त्यांना मी खूप रागवलो आणि आता ते डान्स करू राहिले. खराबी नाही. गाईच हा यामध्ये मसाला टाकण्यात आलेला आहे. घरगुती मसाले आणि मसाल्यामध्ये टोमॅटो टाकण्यात आलेला आहे आणि टोमॅटो सोबतच ही हलकीशी कोथिंबीर. कोथिंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त आहे ज्यामुळे त्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर उतरला जातो. तुम्ही बघू शकता तिथे कसरत देखील चालू होऊन गेलेली आहे अनुग्रहाची. शकतात तुम्ही सिनूला बिर्याणी बनत आहे आणि तिला भूक लागलेली असल्यामुळे ती कुरकुरे खायला सुरुवात केलेली आहे तिने. तर तुला नर्मदा नदी इकडे येऊन कसं वाटत आहे आणसी? मस्त वाटतंय. मज्जा येते. किती मज्जा येते बघू शकता. तिथे फॅमिलीने बोटिंगची डील केलेली आहे. तुम्ही बघू शकता ते बोटमध्ये आनंद लुटताना. वाव.
सकाळी आल्यानंतर आपल्याला ताजे मासे मिळतात, परंतु आम्हाला येण्यास दुपारी 3 वाजले होते. काही कारणास्तव 3 वाजल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो, तर आम्हाला या ठिकाणचे जे मच्छीमारे आहेत यांच्याकडून आम्हाला हे भाजलेले मासे मिळालेले आहेत. गाईस पाहू शकता आपण, अतिशय उत्तम प्रकारे भाजलेले आहेत. हे आपण घरी नेऊन याच्यामध्ये हळद मीठ किंवा मसाल्यामध्ये आपण हे फ्राय करू. बनवायची प्रक्रिया सुरुवात झाली. बनून रेडी आहे पुलावाची टेस्ट खूप अप्रतिम आहे. झालेले व आता सर्व कचरा ह्याच्यात जाळून टाकलेला आहे आम्ही चुलीमध्येच. खुश आहेत, आनंदित आहे. इथे येऊन मस्त जागा आहे आणि इथे एक बर्थडे देखील आहे आमच्या बहिणीचा, तो देखील आम्ही आता सेलिब्रेशन करत आहोत. तुम्ही बघू शकता. आता आवराआवरी चालू झालेली आहे. आता आम्ही सर्व झालेलं आहे, जेवण वगैरे खाऊन बर्थडे सेलिब्रेशन करून आता आवरून आम्ही आता आमच्या घराच्या मार्गाला निघत आहोत. तर तुम्हाला जर माझा हा पहिला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.